हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत हलकं, पौष्टिक आणि अगदी झटपट तयार होणारं मुगाचं सूप। पोटासाठी हलकं आणि चवीला मस्त, आजारी असो व संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी परफेक्टच। तर चला अगदी साध्या साहित्यापासून बनवूया गरमागरम स्वादिष्ट मुगाचं सूप। सर्वप्रथम आपण 1 कप कच्चे हिरवे मूग इथे घेणार आहोत। हे मूग एका पाण्याने मी स्वच्छ धुवून 3 ते 4 तासासाठी भिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे ते पटकन शिजतील। मूग शिजवण्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे। कुकरमध्ये खालीच मूग पाण्यासहित घालून वरती 2 ग्लास मावतील इतकं पाणी घालायचं आहे। हा जार 1.5 ग्लासांचा आहे, त्यामुळे आणखी थोडंसं वर पाणी घालणार आहे। बोटाने तुम्हाला दाखवते, अगदी बघा 1.5 पेर मावलना इतकं पाणी आपल्याला वरती घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये तिखट चवीसाठी 2 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घालायच्या आहेत। छान फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा आलं किसून घालणार आहे। त्यामध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। यानंतर हे सर्व मिश्रण असं छान ढवळून घेऊन याला कुकरचं झाकण लावून अगदी मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, त्यामुळे मूग छान शिजेल। आता तुमच्याकडे जो कुकर आहे ना, त्या कुकरच्या शिट्ट्यांचा अंदाज घेऊन मूग शिजवून घ्यायचा आहे। तुम्हाला मी इथं चमच्याने सुद्धा दाखवते की मूग कसा शिजलेला आहे, अगदी मऊसर असा स्मॅश करून तयार झालेला आहे। आता काय करायचं, कुकरमधील मुगाचं पाणी जे आहे ना, असं गाळणीनं किंवा तुमच्याकडे असलेल्या स्टीलच्या चाळणीनं गाळून बाजूला ठेवून द्यायचं आहे। पाण्यामध्ये मूग स्मॅश करता येत नाही ना, म्हणून मी हे पाणी अशा पद्धतीनं गाळून घेणार आहे। आता इथं जेव्हा आपण मिक्सरने बारीक करतो ना, तेव्हा ह्या मुगाची टेस्ट जी आहे ती पूर्वी इतकी लागणार नाही, म्हणून मी आधीच मिक्सरचा वापर न करता स्मॅशरने मूग स्मॅश करून घेतलं आहे। आता घोटलेल्या या मिश्रणामध्ये बाजूला ठेवलेलं मुगाचं पाणी ॲड करून असं छान एकत्रित एकजीव करून घेते। आता बघा, हे मिश्रण पुन्हा एकदा याच गाळणीनं मी गाळून घेणार आहे। ही स्टेप आपण दोनदा केली, ज्याने मुगाची टरफलाचा जो चोथा आहे तो सूपमध्ये आला नाही पाहिजे। फाईन अशी पेस्ट मिळाली पाहिजे आणि मुगाची चव देखील छान तशीच राहिली पाहिजे। आता शिल्लक राहिलेल्या मुगाच्या चोथ्यामध्ये आणखी थोडा मुगाचा कस राहिलेला दिसून येतोय, त्यामुळे हा असाच फेकून द्यायचा नाही। खाली भांड्यामध्ये मी मुगाचं पाण्यासहित असं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि वरती चोथा असा राहिलेला आहे आणि त्यामध्ये मुगाचा कस पण आहे। बघा, मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते, किती छान असं मुगाचं सूपासाठी फाईन पेस्ट तयार झालेली आहे, पाहू शकता, आणि टेस्ट पण छान आहे। आता काय करायचं, हे मुगाचं सूपसाठी आपल्याला आणखी एकदा ही पेस्ट मिक्सरमधून काढून घ्यायची। फायनली हे करायचं आहे, त्यामुळं आपल्याला मुगाची पेस्ट छान मिळेल आणि दुसरं म्हणजे की जो चोथा आहे तो सुद्धा आपल्याला बाजूला करता येईल। आता बघा, यात मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि मी पाणी घालून याची पेस्ट तयार केली आहे। आता हे आपल्याला पुन्हा एकदा गाळणीनं गाळून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीनं आपण हे सर्व गाळून घेतल्यानंतर उरलेला जो चोथा आहे तो काढून टाकणार आहे आणि खाली जी राहील ती सूपसाठी छान अशी फाईन पेस्ट राहणार आहे। तर व्हिडिओमध्ये पाहत आहात, तुम्हाला जरा देखील आपला चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींनो लाईक करा, नक्कीच सपोर्ट करा। तर पहा, अशी फाईन पेस्ट मुगाची सूपासाठी तयार झालेली आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे। अशावेळी यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे। जिरे भाजून याची पूड तयार करायची। पाव चमचा ओवा आपल्याला हातावरतीच असा क्रश करून घालायचा आहे। जर तुम्हाला जिरे अख्खे घातले आहेत तरी चालतील, असं काही नाही की पूड करून घाला। त्यानंतरच रंगासाठी इथं पाव चमचा हळद घालायची आहे। हा सर्व मिश्रण आपण हलवून घेणार आहोत। आता गॅस मोठा करायचा आहे आणि मुगाचं मिश्रण यामध्ये घालून मस्त असा चुरचुरीत तडका लावून घ्यायचा आहे। मिश्रण एकजीव झाल्यानंतर बघा, तुम्हाला कळून येईल की याची कन्सिस्टन्सी जर दाटसर वाटत असेल ना, तर थोडंसं यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण मिश्रण तयार केलं होतं मुगाचं, त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून असं ॲड करायचं। आता तिखट चवीसाठी थोडंसं मी काळी मिरी 4-5 वाटून घेतलं आहे आणि याची पूड करून घातली। त्यानंतर यामध्ये बघा, चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घातलं आहे। आपण पाणी ॲड केलं होतं त्यामुळं मीठ घातलं। अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा ही जे मिश्रण आहे ते मस्त ढवळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला मुगाचं सूपाचं जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे। यामध्ये आता आपण 2-3 काड्यांची कोथिंबीर कट केली ती घालून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही जर डाएट करत असाल ना, तर संध्याकाळच्या जेवणामध्ये असा हलका फुलका पौष्टिक मुगाचं सूप नक्की करून पहा। छान असं सूप तयार झालेलं आहे, सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे। बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर आपली रेसिपी जरा देखील आवडली असेल ना, तर लाईक, शेअर, कमेंट करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।